आपली तूर काढ नव्हती, पोतळ्या कमी पडल्या तर आलो पवन भाऊच्या घेतलं. पोतळ्या द्यावं शिल्लक असतील तर ते म्हणत तू पहिले पेढा खाय, काऊन की खवा पेढा त्याच्या घरीच बनते. तेवढा पेढा खाऊन त्याच्याजवळून थैल्या घेऊन आलो घरी आणि एवढा मोठा बारदाना घेऊन आलो वावरात. घ्यायला आपलं तूर काढायचं मशीन. तो बारदाना नेऊन टाकला तुरीच्या रांगीजवळ. तुरीची रांग आपली एका ठिकाणी नाही 2 ठिकाणी 2 आहे. तहान लागली तर विहिरीवर पाणी प्यायला आलो, पण विहीर तर आपली लय खोल गेली. मग बकेटीला शेला बांधणं पडला. बकेटभर पाणी काढलं आणि पाणी पिऊन आलो ट्रॅक्टर जवळ. मशीनच्या खाली पळ माथरला झाली आपली तूर काढायला सुरुवात. टोपले उचलायला गडी नव्हता तर मलाच राहणं पडलं. सोप्पा आहे काय, 6 महिन्याची मेहनत आज घरात येऊन राहिली. मी एकटाच टोपले भरून उचलत होतो, काऊन की आमच्याजवळ एका गड्याची नपूर होती. मग रप्पा तेवढी तुरीची पहिली रांग काढणं झाल्या ट्रॅक्टर घेऊन आलो दुसऱ्या रांगीवर. एकलं टोपलं सुरू आपली तूर काढणं. तेवढी दुसरी रांग काढायला संध्याकाळच झाली आणि मीनं जेवण बी नव्हतं करे. आता मला थोडी माहित होतं की ट्रॅक्टरवाले एक गडी कमी आणतील. तेले टाटा करून पयतच आलो विहिरीवर. चांगली जोरात भूक लागेल होती, पण जेवण करायला टाइमच नाही भेटला. जेवण झाल्यावर लावला सुपडाले फोन, म्हटलं टाली दे रे भाऊ पाठवून लवकर. संध्याकाळी होऊन राहिली. मग पटकन सुतायचे खंड केले आणि पोतळ्या बांधून घेतल्या. आणि अंधार पडल्यावर आली आपली टाली. एक एक करत तेवढ्या सगळ्या पोतळ्या टालीत टाकल्या. आणि टाली पुढे मी स्प्लेंडर घेऊन तिच्या मागे आलो घरी. फुल टाली भरेल होती भाऊ. ह्या पोतळ्या मला घरात वाय नव्हते. एक तर तूर वजनदार असते, म्हटलं आता आपलं काही खरं नाही. पण तेवढ्यात गावातले राजू भाऊ आले. एकच वादान आमचा राजू दादाले म्हटलं मला पोतळ्या वाहू लागाव बा. आणि मला हात लावून द्यायला होता आपला जांबा. दोघांना मिळून तेवढ्या सगळ्या पोतळ्या वाहिल्या. टालीवाल्याला केला टाटा. आणि राजू भाऊले हातात 200 रुपये देऊन दिले. आणि माझं काम अजून संपलं नाही. ह्या सगळ्या पोतळ्या मला आता घरातच रिचवून आहे. आणि मला सोबती आमचा जांबा होता. जांबा म्हणे मी रिचू लागतो, तास होता रिचवून. मग एक एक करत आम्ही ना सगळी तूर घरात मोकळी टाकून दिली. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. लोक मला फॉलो करून घ्या.